सोशल मीडियावर मारहाणीचे किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल कराल तर पोलीस तुमच्यावर फौजदारी कारवाई करू शकतात। तर यासाठी तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं। कारण गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी असेल किंवा इतर काही आक्षेपार्ह व्हिडिओ असतील हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत। यावरूनच आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली असून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर सायबर विभागाची करडी नजर असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलंय। त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। हे जो व्हिडिओज आहे त्याच्याबद्दल मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की व्हिडिओ सगळे ह्याच्यामध्ये व्हेरीफाय केल्याशिवाय व्हिडिओ शेअर नाही केले पाहिजे। जे व्हिडिओ सध्या व्हायरल झालेले आहेत त्याच्यामध्ये अगोदर 2 वर्ष अगोदर FIR त्याच्यामध्ये झालेली आहे। आणखीन त्याच्यामध्ये काय नवीन बाब असेल तो फिर्यादी आमच्याकडे येऊ शकते आणि आम्ही त्याच्यामध्ये लीगली कारवाई करणार। पण मी हे सगळे लोकांना सांगू इच्छितो की व्हिडिओ व्हेरीफाय केल्याशिवाय जेव्हा आपण त्याला व्हायरल करता तो त्याचा दुष्परिणाम समाजामध्ये होतात। तो सगळ्यांना हेच विनंती राहील की ह्याच्यामध्ये व्हेरीफाय केल्याशिवाय व्हिडिओ व्हायरल करू नका। त्याचबरोबर आमची सायबर सेल आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल त्याच्यामध्ये बघत आहे। जे कोणी मुद्दाम हे व्हिडिओ व्हायरल केले त्याच्यावर आम्ही फौजदारी कारवाई करणार। प्रतिबंधक कारवाईचे व्हायलेशन केले तर त्याच्यामध्ये आपल्याला जेलमध्ये पाठवण्याची आणि बॉन्ड व्हायलेशन करण्याची तरतूद राहते। तो जे रिस्पॉन्सिबल लोक असेल ज्यांनी प्रतिबंधक कारवाईचे व्हायलेशन केले त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत।